ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्वप्रथम शिवलिंगाजवळ एक दिवा लावून घ्यावा. शिवलिंगाजवळ किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत आहात त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करा. गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी रूपात गणपती बाप्पाची पूजा करू शकता. हळदी कुंकू अष्टगंध लावून गणपती बाप्पाला आवाहन करा. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे. भगवान शिवाचे पाण्याने स्नान करा. पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा. म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर याने शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यानंतर भगवान शंकराचे पाण्याने अभिषेक करावे. तुमच्याकडे केशर उपलब्ध असेल तर पाण्यामध्ये केशर टाकून 8 वेळा शिवलिंगावर अभिषेक करावे. केशरयुक्त पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मनातील मनोकामना पूर्ण होतात. तसेच कर्जातून मुक्तता पाहण्यासाठी आपण शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करू शकतो. आता पुन्हा एकदा शिवलिंगावर पाणी टाकून शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्या. शिवलिंगावर चंदनाचा गंध लावा. शिवलिंगावर फुलं अर्पण करा. धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ अर्पण करा. 108 बेलपत्र घेऊन 108 वेळा भगवान शंकराचे वेगवेगळे नाव घेऊन ते शिवलिंगावर एक एक करून अर्पण करा. पूजा संपन्न झाल्यानंतर भगवान शंकराची आरती म्हणून घ्या. आरती झाल्यावर देवाला भोग लावा. तुम्ही घरामध्ये त्यासाठी शिरा किंवा खीर बनवून घेऊ शकता. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचा. दिवसभर शिवनाम घ्या. शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करा. 4 प्रहराची पूजा करा. ओम नमः शिवाय. ओम